नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय, आज 17 तारीख आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे. बरेच दिवस रेंगाळत पडलेली होती. काही महिन्यांपूर्वी जगत प्रकाश नड्डा हे भाजपचे दीर्घकालीन राष्ट्रीय अध्यक्ष राहिले होते. त्यांची मुदत संपली होती, पण लागोपाठच्या निवडणुका आल्यामुळे त्यांना पुढे 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 ढकलत नेले होते. पण बिहारची निवडणूक संपली आणि 2026 हे नवं वर्ष सुरू झाल्यानंतर हळूहळू करत भारतीय जनता पक्षाने कधी चर्चेत नसलेला असा नवीन नितीन हा चेहरा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुढे आणला. खरं तर नवीन नितीन यांचं वय सुद्धा भारतीय जनता पक्षापेक्षाही कमी आहे. ते अवघे 45-46 वर्षाचे आहेत आणि भारतीय जनता पक्ष हा सुद्धा त्यांच्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठाच आहे स्थापनेच्या दृष्टीने बघितलं तर. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की दीर्घकाळ याच्यावर चर्चा पण झाली. जगत प्रकाश नड्डा यांना बाजूला करायचं तर आणायचं कोणाला, मग वेगवेगळी नावं. पण मोदी आणि शहा यांच्या कालखंडामध्ये जो भाजप नावाचा राष्ट्रीय पक्ष चालतो किंवा राष्ट्रीय पक्ष झाला, देशातला सगळ्यात प्रमुख पक्ष होऊन गेला, त्या भारतीय जनता पक्षामध्ये मोदी आणि शहा यांच्या कालखंडामध्ये पत्रकारांना कुठचीही आतली बातमी मिळू शकत नाही किंवा हे दोन नेते पक्षाला आणि त्यांच्या सरकारला कुठल्या दिशेने घेऊन जातात याचा कधीही मागमूस लागत नाही. हे मोदी शहा यांच्या राजकीय कालखंडाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे आणि त्यामुळे अनेक अंदाज व्यक्त केले जात होते. इतके टोमणे मारले जात होते की अरे, अजून तुम्हाला आपला पक्षाध्यक्ष ठरवता येत नाही, आपली पक्षीय कार्यकारिणी ठरवता येत नाही. हे अगदी डिवचल्यासारखं विचारणारे सुद्धा जे राजकीय विश्लेषक होते त्यांना शरम वाटली नाही की 3 वर्ष काँग्रेस पक्षाला अध्यक्षच नव्हता, तेव्हा यापैकी कोणीही कुठच्या काँग्रेस प्रवक्त्याला किंवा नेत्याला तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष कधी होणार बाबा असा प्रश्न त्यांनी विचारला नव्हता. पण तेच लोक भाजपला हा प्रश्न परत परत विचारायचे, अरे नड्डा यांची मुदत संपली तर नवा अध्यक्ष का नाही होत. एकदा मला वाटते हा प्रश्न संसदेमध्ये, लोकसभेत अखिलेश यादवनी, अरे एवढा मोठा जगातला पक्ष म्हणता आणि तुम्हाला साधा आपला अध्यक्ष निवडता येत नाही, असा टोमणा अखिलेश यादवने मारला होता. त्याला असली सनसनीत गाल थोबाड फोडणारी उत्तर अमित शहानी दिली. ती म्हणाली, बाबा तुमचं ठीक आहे, आमच्या पक्षात आणि तुमच्या पक्षात फरक आहे. तुमच्या पक्षामध्ये, समाजवादी पक्षांमध्ये आणखीन 25 वर्षानंतर कोण अध्यक्ष असेल हे मी आज पण सांगू शकतो. तो मुलायम सिंग यादव यांच्याच परिवारातला कोणतरी असणार. काँग्रेस पक्ष असो, द्रमुक असो, तृणमूल काँग्रेस पक्ष असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, शिवसेना असो, या कुठल्याही पक्षामध्ये भविष्यातला अध्यक्ष कोण असणार ही चिंता करायची कारण नाही. ते पारिवारिक पक्ष आहे. त्या परिवाराचा जो वारस असेल तो त्या पक्षाचा अध्यक्ष होणार. आमचा पक्ष लोकशाही आहे. भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीनुसार चालणारा पक्ष आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष असो, वेगवेगळे पदाधिकारी असो, ते लोकशाही पद्धतीने निवडून आणून ठरवावे लागतात. असं थोबाड फोडलं होतं अखिलेश. असो, मुद्दा तो नाही. तर नवीन नितीन हे धक्कादायक नाव पुढे आणलं गेलं आणि त्यानंतर आता नवीन नितीनची टीम कुठची याच्यावर गेली 2-3 महिने चर्चा चालू आहे की कोण असेल कोण नसेल. याचे शेकडो अंदाज बांधले गेले. पण हे सगळे अंदाज बांधताना एक गोष्ट परत हे राजकीय पंडित किंवा पॉलिटिकल अॅनालिस्ट विसरतात की भारतीय जनता पक्ष हा देशातल्या उर्वरित राजकीय पक्षांपेक्षा वेगळा आहे. तो एक समूह निर्णय घेणारा पक्ष आहे. भले त्यांचा एक तगडा नेता असेल, त्याचा शब्द अंतिम असतो, पण तरीही
एकूण पक्षामध्ये वेगवेगळ्या नेत्यांमध्ये चर्चा विचार विनिमय होतात. त्यानंतर त्यांची मातृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांच्याशीही विचार विनिमय होतो आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं पदाधिकारी आणि कार्यकारिणी वगैरे तयार होते. कारण त्यांना पक्ष चालवायचा. वृत्तपत्रांना बातम्या देण्यासाठी भारतीय जनता पक्ष हा पक्ष चालवला जात नाही किंवा तो पक्ष राजकारण करत नाही. ते जे काय करतात त्याच्या बातम्या होतात. आजकाल भारतीय राजकारणामध्ये अशी एक विडंबना झालेली आहे की माध्यमातल्या पत्रकारांना किंवा खबरदार लोकांना बातम्या हव्यात म्हणून अनेक पक्ष चालतात. उभाठा शिवसेना, उभाठा शिवसेनेचं आजचं अस्तित्व काय आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं? तर रोज सकाळी संजय राऊत उठतात आणि त्यांच्या घरासमोर जो पत्रकारांचा गोतावळा जमलेला असो त्यांच्या समोर काहीतरी मुक्ताफळं उधळतात, बकवास करतात, बस तेवढं चालवायचं. पण तेवढं संजय राऊतची बकवास सोडली तर उरलेली शिवसेना आहे कुठे हे भिंग घेऊन शोधायची पाळी येईल अशी अवस्था आहे. आणि तीच गोष्ट उत्तर प्रदेशात अखिलेश यादवच्या पक्षाची आहे. कोणीतरी एक बड्या समाजवादी पक्षाच्या नेत्याने आपलं नाव न घेता दिलेली एक मुलाखत आहे आणि त्याच्यात त्याने सांगितलं होतं की अशा रीतीने आम्ही उत्तर प्रदेश कधीही जिंकू शकणार नाही. त्यासाठी आमच्या प्रमुख नेत्याला म्हणजे अखिलेश यादवला एसी आणि पीसी मधून बाहेर पडावं लागेल. एसी आणि पीसी याचा अर्थ असा की पत्रकार परिषद प्रेस कॉन्फरन्स घेणं बंद करावं लागेल आणि आपल्या एसी केबिन मधून म्हणजे वातानुकूलित कार्यालयात बसून बकवास करणं हे जे चालतं किंवा बैठका घेणं चालतं, बाहेर पडा, जनतेमध्ये जा. हा विनोद आहे की समाजवादी पक्ष हा एसी केबिन मध्ये बसून काम करतोय आणि जनतेमध्ये नाहीये. तर सांगायचा मुद्दा असा, भारतीय जनता पक्षामध्ये आज सर्वोच्च नेता जो आहे नरेंद्र मोदी हा तळागाळातून आलेला आहे. 15 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक, 15 वर्ष भारतीय जनता पक्षाचा संघटन सचिव, कुठचीही निवडणूक न लढवता 30 वर्ष नरेंद्र मोदींनी पक्ष आणि संघासाठी काम केलेलं. त्यानंतर अकस्मात त्यांना गुजरातचं मुख्यमंत्री केलं गेलं आणि तिथून जी लोकप्रियता मिळाली तिथून हा माणूस पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलेला आहे. फरक लक्षात घ्या तुम्ही. 15 वर्ष प्रचारक, 15 वर्ष संघटन सचिव आणि गेली जवळजवळ 26 वर्ष प्रमुख प्रशासक राज्याचा किंवा देशाचा. अशा रीतीने जो पक्ष चालतो तो पक्ष आत्ताची निवडणूक जिंकायची आहे, ही पोटनिवडणूक जिंकायची आहे अशा पद्धतीत काम करत नाही. या राज्यातली किंवा या महापालिकेची निवडणूक किंवा ही पोटनिवडणूक एवढ्या मर्यादेमध्ये भारतीय जनता पक्ष चालत नाही. भारतीय जनता पक्ष दूरगामी विचार करून पक्षाची धोरणं ठरवतो, पक्षाचं नेतृत्व आणि पदाधिकारी ठरवतो. 1984 मध्ये भारतीय जनता पक्षाचे अवघे 2 खासदार निवडून आले इंदिरा हत्येनंतरच्या लाटेत. त्यानंतर त्यांनी नितीन गडकरी असतील, राजनाथ सिंग असतील, नरेंद्र मोदी असतील यासारखी नव्या पिढीचे तरुण हाताशी धरले, अरुण जेटली वगैरे, आणि त्यांचं एक नवं नेतृत्व पक्षामध्ये उभारण्याची सुरुवात केली. आज भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही ज्यांच्याकडे ज्येष्ठ अनुभवी नेते म्हणून बघता, कर्तबगार नेते म्हणून बघता, हे सगळे 84-85 मधले होतकरू तरुण होते ज्यांच्या नावावर फार काही नव्हतं. त्यामध्येच एक महाराष्ट्रातलं नाव होतं महत्वाचं, ते नाव होतं प्रमोद महाजन. प्रमोद महाजन हा अगदी कोवळा तरुण होता, पण त्याला थेट पक्षाचा राष्ट्रीय सचिव करण्यापर्यंत भारतीय जनता पक्षाने मजल मारली होती. आणि हळूहळू करत प्रमोद महाजन हे 96 मध्ये 10-12 वर्षामध्ये देशातला एक प्रमुख भारतीय जनता पक्षाचा नेता किंवा चेहरा म्हणून पुढे आले. वाजपेयी सरकारमध्ये प्रमोद महाजन हे केंद्रात मंत्री होते. अवघ्या 12-15 वर्षापूर्वी ज्याला महाराष्ट्राच्या एका
सामान्य ग्रामीण भागातल्या तरुणाला उचलून भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय पातळीवर नेलं आणि तो भाजपचा एक दिग्गज नेता होऊन गेला. तसेच अनंत कुमार होते, बरेच लोक होते. फार कशाला, तुम्ही 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले तेव्हा त्यांचे गुजरात मधले सहकारी अमित शहा यांना उचलून थेट अनंत त्यांच्यावर केसेस असताना उत्तर प्रदेशचा प्रभारी म्हणून नेऊन बसवलं आणि उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 71 जागा भाजपला जिंकून देत अमित शहानी आपला सहकारी नरेंद्र मोदी यांच्यासाठी पंतप्रधान पदाचा रास्ता खुला केला होता. तेव्हा भाजपमध्ये पदाधिकारी उमेदवार ठरवले जातात तेव्हा ते पुढच्या 20, 15, 25 वर्षासाठी त्यांनी पक्ष चालवला पाहिजे, पक्ष अधिक उंचीवर नेऊन ठेवला पाहिजे, या दृष्टीने अतिशय काळजीपूर्वक निवड केली जात असते. आणि या सगळ्यामध्ये दीर्घकाळानंतर म्हणजे नितीन गडकरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले 2011-12 मध्ये कधीतरी. त्यानंतर महाराष्ट्राचं नाव घेण्यासारखं मोठं कोणी दिल्लीच्या राजकारणात नव्हतं. 2019 नंतर ज्यांना विधानसभेचं तिकीट नाकारलं असे तत्कालीन महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना केंद्रीय राजकारणात घेतलं गेलं. विनोद तावडे यांना आमदारकीचं तिकीट नाकारलं होतं पण राष्ट्रीय सचिवपद देण्यात आलं होतं आणि तिथे त्यांची एक प्रकारे अग्निपरीक्षा सुरू झाली की हा माणूस तरुण आहे, वय त्याच्या बाजूने आहे, पण हा पक्षाला कुठेपर्यंत घेऊन जाऊ शकतो याची परीक्षा सुरू झाली. आणि ती नीटची परीक्षा किंवा UPSCची परीक्षा नव्हती. भारतीय जनता पक्षामध्ये टावून सुलाखून तुम्हाला घेतलं जातं. विनोद तावडे यांना राष्ट्रीय सचिव बनवण्यात आलं. त्यांना काय असेल, कुठला प्रभारी म्हणून कुठल्या राज्याचं केलं असेल. तसंच पंकजा मुंडेंना पण राष्ट्रीय सचिव करण्यात आलं. काय करू शकले पंकजा मुंडे? पहिली गोष्ट म्हणजे पंकजा मुंडे यांना पक्षाने विधानसभेचं तिकीट दिलं होतं तरी ते आपल्या चुलत भावाकडून पराभूत झाल्या होत्या. तावडेंना तिकीट सुद्धा मिळालं नव्हतं, पण तावडेंनी त्यांना राष्ट्रीय सचिव म्हणून मिळालेली संधी स्वीकारली. आणि आज जी काय भाजपचे नवे पदाधिकारी घोषित केलेत, नवीन नितीन यांची नवी टीम म्हणून, त्यामध्ये सगळ्यात टॉपचा सगळ्यात मोठे 2 प्रमुख महासचिव जे भाजपचे झालेले आहेत त्यामध्ये सुनील बन्सल आणि विनोद तावडे यांचं नाव आहे. आणि सुनील बन्सल म्हणजे अनेकांना कळणार नाही, सुनील बन्सल हे सुद्धा तावडे सारखेच आहे. फारसं टीव्हीवर न दिसणं, मीडियामध्ये न दिसणं, पण पक्षाला मोठमोठे विजय प्राप्त करून देणं, यासाठीची रणनीती बनवणं, ती रणनीती अंमलात आणणं, त्यासाठी संघटनेमध्ये बारीक बारीक फेरफार करणं, आवश्यक असेल तिथे पक्षाचं संघटन वाढवणं, अशा जबाबदाऱ्या सुनील बन्सल पार पाडत असतात. आता बंगालमध्ये जो दैदिप्यमान विजय भारतीय जनता पक्षाला मिळवला त्याचा सूत्रधार म्हणून त्या सुनील बन्सलकडे बघण्यात येते. आणि त्याच्या अलीकडे काही महिने जो बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाला फार मोठा विजय मिळाला त्याचा सूत्रधार म्हणून पडद्यामागे राहून विनोद तावडेंनी केलेलं काम फार मोठं आहे. 2022 मध्ये NDA सोडून काँग्रेसच्या गोटात गेलेले नितीश कुमार यांना परत NDA मध्ये आणणं, भाजप सोबत आणणं आणि बिहार मधली भाजपची आघाडी आणि भाजपचं राजकारण मजबूत करणं, ही जबाबदारी अमित शहानी संपूर्णपणे विनोद तावडे यांच्यावर सोपवली होती. विनोद तावडे प्रभारी म्हणून जाऊन चैन करत नव्हते. काही काळ दिल्लीत तर काही काळ पाटण्याला राहत त्यांनी पहिलं काम केलं काय असेल तर जी इंडी आघाडी काँग्रेस
आणि यांना सोबत घेऊन नितीश कुमार बनवत होते. त्याला सुरुंग लावण्याचं काम करणारा शूरवीर भारतीय जनता पक्षाचा कोण असेल तर त्याचं नाव विनोद तावडे. त्यांनी काँग्रेस सोबत जाऊनही नाराज असलेल्या नितीश कुमार यांना चुचकारत इंडी आघाडीच्या 4 बैठकांमध्ये गेलेले नितीश कुमार यांना अचानक एक दिवस उठून परत एनडीए मध्ये आणणार आणि अक्षरशः राहुल गांधी, काँग्रेस आणि सगळ्या विरोधी पक्षांचं राजकारण विस्कटून टाकलं 2024च्या निवडणुकीपूर्वी. आणि तेवढ्यावर सगळं थांबलं नाही. अगदी 2025च्या अखेरीस ज्या बिहार विधानसभेच्या निवडणुका होत्या तोपर्यंत बिहारमध्ये एनडीए इतकी मजबूत केली की बघता बघता बिहारच्या राजकारणातून लालू प्रसाद यादव आणि त्यांचा पक्ष पुरता नामशेष होऊन गेला. काँग्रेसचा आधीच मरगळलेला आहे. तर विनोद तावडे म्हटल्यानंतर या गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. अगदी मला आठवतं नवे तावडे हे दिल्लीच्या राजकारणात आले होते आणि त्यांनी सगळ्यात पहिली जर बाजी मारली असेल तर मला वाटते चंडीगडच्या महापालिकेची निवडणूक जिंकून त्यांनी दाखवली. आणि महाराष्ट्र सोडून दिल्लीच्या राजकारणात गेलेले विनोद तावडे यांनी सगळ्यात मोठं जर काय कौशल्य निर्माण केलं असेल स्वतःमध्ये किंवा स्वतःला बदललं असेल तर त्यांनी तोंड पाटीलकी संपूर्ण बंद केली. आपलं कर्तृत्व हे कृतीतून दिसलं पाहिजे, पराक्रमातून दिसलं पाहिजे, परिणामातून दिसलं पाहिजे. तोंड पाटीलकी करायची नाही, बडबड करायची नाही. दिल्लीतले विनोद तावडे हे तुम्हाला कुठच्या तरी मंचावरून भाषण करतायत, रोज रोज पत्रकार परिषदा घेतायत असं तुम्हाला अजिबात दिसणार नाही. 2019 पासून 26 पर्यंत गेल्या 5-5.5 वर्षामध्ये विनोद तावडे दिल्लीच्या राजकारणात आहेत. पण पडद्यामागे राहून सूत्र कशी हलवावी, राजकारण कसं पडद्या मागून खेळायचं आणि आपल्या पक्षाला इतक्या बुलंदीवर नेऊन ठेवायचं की आपले वरिष्ठ सुद्धा आपल्यावर अधिक विश्वास ठेवू शकले पाहिजेत, या दृष्टीने ज्या हालचाली केल्या त्याचं फळ आज विनोद तावडेंना मिळालेलं दिसतंय. नवीन नितीन यांच्या टीम मध्ये इतर कोण कोण आहे त्याची चर्चा खूप होईल, मी पण करणार आहे. पण आज माझ्या दृष्टीने विनोद तावडे हा माणूस महत्वाचा आहे. कारण तब्बल जवळजवळ 30-40 वर्षानंतर महाराष्ट्रातला प्रमोद महाजन यांच्या नंतरचा मराठी चेहरा दिल्लीच्या राजकारणातला, म्हणून तावडेंकडे आता बघावं लागेल. तावडे हे भविष्यातल्या भारतीय जनता पक्षाचे प्रमोद महाजन असतील हे भाकीत करून थांबतो. तुम्हाला विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.